मोनिकाला दार उघडायचंय, मला चावी हवी आहे. नाही देणार. मोनिका मला चावी हवी आहे. अमृताताई, मी तुम्हाला मगाशीच स्पष्ट भाषेत सांगितलं ना की चावी मिळणार नाहीये म्हणून. पण तरी तुम्ही परत आलात तर आता आई साहेब पण समोरच आहेत. मग त्यांच्या समोर पुन्हा एकदा सांगते, तुम्ही आणि त्या ओवीने या घरातला सगळ्यात मोठा गुन्हा केलाय. आईंनी ज्या सावलीची एकही मला काही ऐकून घ्यायचं नाही. मला चावी हवी आहे. मला चावी दे. नाही मिळणार. मोनिका मला चावी हवी आहे. आई साहेब इथेच बसल्यात. जर त्यांनी परमिशन दिली तर मी चावी दे. आई मोनिकाला प्लीज सांगा मला चावी द्यायला. मोनिका, अमृताला चावी दे. आई, हो असं कसं करताय तुम्ही? हे बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित विचार करा. या दोघींनी मिळून तुमचा शब्द मोडलाय, तुमचा नियम मोडलाय. तुम्ही जर आता यांच्या गोडगोड बोलण्यामध्ये येऊन लगेच चावी देऊन टाकाल ना, तर नेक्स्ट टाइम पासून कोणीच तुमचा शब्द पाळणार नाही, कोणीच नियम पाळणार नाही. आणि मग या घरात कोणी उठसूट काही करायचं ते करेल, कुठलाही नियम तोडेल. नियम? कोणते ग नियम? आई सांगा ना. एवढूशा जीवाला तिने एका खोलीत डांबून ठेवलंय. तिला वाटेल तसं वागवते ही बाई. हे आपल्या घरचे नियम आहेत? सांगा ना आई. आणि तिचा गुन्हा काय? तर ती गाणं गाते. आई, गाणं हा देवाचा शब्द आहे, देवाची भाषा आहे. एक पवित्र कला आहे गाणं म्हणजे. सॉरी, पण आपल्या घरातलं पावित्र्य तुम्हीच एकदा नष्ट करायचा प्रयत्न केला. अमृता, आई प्लीज मला बोलू द्या. तुम्हाला माझा ऐकून घ्यावंच लागलं. आणि तेच पावित्र्य ओवी आज तिच्या सुरातून आपल्या घरात पुन्हा आणायचा प्रयत्न करते आणि तुम्ही तिलाच गुन्हेगार ठरवता, तिलाच शिक्षा देताय. मला नाही पटत हे. आई, मोनिकाला सांगा मला चावी द्या. आई प्लीज. मोनिका चावी दे. मिळणार नाही. मोनिका चावी दे. म्हणलं ना, मिळणार नाही. मला चावी हवी आहे. मला शहाणपणा शिकवायला जायचं नाही. अमृता, ते सुपरहीरो उठा नाव. सुपरहीरो टीचर तुमच्या पाया पडतो. प्लीज मारू नका की हो सुपरहीरोला. मी तुमच्या पाया पडतो म्हणतो मी. तुझ्या पाया पडतो, सोडलं त्याला. मगाशी काय म्हणाला होता? हा तुझा सुपर हिरो माझ्या बुडा खाली फटाका फोडेल काय? हा अरे तुझा सुपर हिरो एकदम उसका बाहेर निघाला की रे. फोडू का तुझ्या सुपर हिरोच्या बुडा खाली फटाका फोडू का म्हणतो मी? नाही, सुतळी बॉम्ब फोडू का? नाही नको, डायरेक्ट रॉकेट लावतो म्हणतो मी. रतन सेट प्लीज नका मारू ना सुपर हिरोला.
ओवी ओ ओवी ओवी बाळा उठ. काकू तू दरवाजा कसा उघडलास? आता ते सगळं काहीच विचारू नकोस. आणि अजून एक गोष्ट, अजिबात आता कोणाला घाबरायचं नाही. अमृता काकू आहे ना. आणि चला लवकर रेडी व्हा, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. काय कार्यक्रमाला? थँक्यू काकू. बाबा बाबा अबीर नाही आलाय अजून. अजून यायला नाही ना, ओवी पण नाही आली आहे. तिचा पहिला परफॉर्मन्स आहे. एक काम करा ना, तुम्ही ओवीच्या बाबांना फोन करा आणि त्यांना विचारा कुठे अडकलेत ते. मी तोवर कोणाला तरी सांगून ओवीचा परफॉर्मन्स पुढे ढकलायला सांगते. चालेल, मी करतो फोन. आलेच. करतो या अशोक इकडे. हा सर. तुझ्या फोनवर हा नंबर लाव ना जरा. का हो सर? अरे सांगितलं तेवढं कर ना बाबा, नको ना जास्त प्रश्न विचारू. हा लावतो. माझा सुपर हिरो चढता उठला ना, तुमच्या सगळ्यांना कसं दुनियासारखं दूध होते बघत. ए गापकी रे अभ्या, गापकी जरा. गा बस ना, वचवात करतो. अरे तोंड बंद ठेव की रे जरा. ओ रतन शेठ, याचा हा असा फोन 10 वेळा वाजणार, तो आपण असा कट्ट करणार. आणि हा शुद्धीवरेची अशी किती वेळ वाट बघायची हो. एकतर त्याच्या 1.5 फुट्या मित्राला आपण असाच सोडलाय की हो. तो जर पोलिसात गेला ना तर लागेल आपली वाट म्हणतोय मी. त्याच्यापेक्षा आपण याचा खेळ संपूया आणि निघून जाऊया इथून. नाही ए गापकी रे, बोलू दे की मला. पण मला या सारंगला असा तडपून मरताना बघायचं होती की रे. ते मला अशी मजा घ्यायची होती की रे. हा पण तू बोलतो त्यात पण पॉइंट असतो म्हणतो मी. हा संपवा, खेळ संपवून टाका. नाही हे चल की रे, हे चल रे. कट केला. अशोक नक्कीच काहीतरी गडबड आहे. दोघंही कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकलेत. नाही तर हा माणूस सहसा फोन नाही कट करत.